बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. तर आज आपण तेलावरची पुरणपोळी बघतोय. ही पुरणपोळी खास मैदा आणि साखरेची असते. तुपाऐवजी तेलात भाजल्यामुळे जास्त दिवस टिकते. खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागते. त्यामुळे नक्की करून बघा, सगळ्यांनाच खूप आवडेल. तर साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण डाळ शिजवून घेऊयात. तर त्यासाठी 1/2 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ निवडून घ्यायची. 3-4 वेळा धुवून घेतली की 3 ते 4 तास आपण भिजायला ठेवूयात. 3 ते 4 तासांमध्ये डाळ व्यवस्थित भिजते. फक्त रात्रभर भिजत घालू नका. ही डाळ आपल्याला ओव्हर कुक करायची नाहीये. तर इथे मी ही डाळ 4 तास आता भिजत घालतीये. या पोळ्या मैद्याच्या बनवल्या जातात. तर त्यासाठी 2 वाटी मैदा चाळून घेतेय. मैदा असा चाळून घेतला की हलका मिळतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालतेय. तसेच तुम्ही इथे पाव चमचा हळद घालू शकता. मी घालायला विसरलेले, तर मागाहून हळद घातलेली आहे. अगदी 2 चिमटी किंवा पाव चमचा हळद घाला आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालत जावा. सैलसर गोळा मळून घ्या. हा गोळा कणकेपेक्षा थोडासा सैल असला पाहिजे आणि मळताना तुम्ही तेलाचा वापर करा. असं तेल टाकायचं आणि चांगला गोळा मळून घ्यायचा आहे. तेलाची पुरणपोळी असल्यामुळे यामध्ये तेलाचा खूप वापर केला जातो. यामध्ये मागाहून मी हळद घातलेली, त्यामुळे छानसा पिवळसर कलर आलेला आहे. सैल गोळा मळून झाला की थोडंसं वरून तेल लावूयात आणि 1 तासभर झाकून ठेवूयात. डाळ भिजवून 4 तास झालेले आहेत. कुकरमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये मी 2 वाटी पाणी घातलंय. जर तुम्हाला येळवणी पाहिजे असेल तर जास्त पाणी घ्या. अर्धा चमचा हळद आणि डाळ उतू जाऊ नये त्यामुळे 1 चमचाभर तेल घालून कुकरला झाकण लावून मोठ्या आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही डाळ जास्त वेळ भिजवली असेल ना, तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये अगदी आरामात शिजते. अशी हाताने थोडीशी मॅश करून बघायची. परफेक्टली शिजलेली आहे. शिजवलेली डाळ एका जाळीवरती किंवा चाळणीवरती काढून घ्या. यामधलं जे काही पाणी आहे ते सगळं निथळून आलं पाहिजे खाली. एक भांड्यामध्ये हे पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि वरती फक्त कोरडी डाळ राहिलेली आहे. डाळीला तर चटका देऊ त्यासाठी कढईमध्ये ही सगळी डाळ मी काढून घेतलेली आहे आणि त्या डाळ जर मी 1/2 वाटी घेतलेली होती तर 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल ना, तर तुम्ही जेवढ्याच तेवढं प्रमाण ठेवू शकता. म्हणजे जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढीच साखर घेऊ शकता. आता या पुरणपोळ्या ना आपण साखरेतच बनवतो, गुळामध्ये बनवत नाही. कारण गुळाच्या पुरणपोळ्या या मऊ राहतात. अशा क्रिस्पी, कुरकुरीत तयार होणार नाहीत. आणि साखरेचं प्रमाण मी जेवढं घेतलं तेवढंच घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त घेऊ नका. नाहीतर पुरण अगदी सैल होऊन जाईल. डाळीमध्ये साखर चांगली विरघळलेली आहे आणि आता आपल्याला ही मध्यम आचेवरती शिजवून घ्यावी लागेल. डाळीतलं पाणी कमी होऊन कोरडी होत चाललेली आहे. तर आता आपण यामध्ये ना थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा सुंठ पावडर घातलेला आहे. या तिन्हीमुळे पुरणाला खूप चांगला फ्लेवर येतो. एक सतत हलवत राहिल्यानंतर मिश्रण असं कोरडं होऊ लागतो. साधारण 9 ते 10 मिनिटं आपल्याला लागतील. मिश्रणामध्ये काविलता असा उभा करून बघायचा. जर तो उभा राहत असेल याचा अर्थ मिश्रण आपलं तयार आहे. जर चमचा खाली पडत असेल तर आणखीन 2-3 मिनिटं मिश्रण चांगलं शिजवून घ्या. आता त्यानंतर मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पुरण यंत्र घ्या किंवा जर अशी जाळी असेल तर त्यावरती तुम्ही हे मिश्रण वाटून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर मिश्रण वाटता येत नाही. त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण एका पेल्याच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने वाटून घ्यायचं आहे. तर आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. पुरण तुम्ही 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा पुरणपोळ्या याच्या बनवू शकता. पुरण थंड झाल्यानंतरच पोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर पुरणाचे मी इथे मध्यम आकाराचे असे गोळे तयार करून ठेवतेय. पीठ पण चांगलं तिंबून तयार आहे. अगदी स्ट्रेचेबल झालेलं आहे. 2 मिनिटं आपण चांगलं मळून घेऊ आणि यामधून छोट्या-छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ. पुरणाचा गोळा हा मैद्याच्या गोळ्यापेक्षा मोठा असला पाहिजे.
इथे मी मोठ्या आकाराच्या पोळ्या करते, त्यानुसार मी इथे दोन्ही गोळे तयार करून घेतलेले आहेत. तेलाचा हात लावून मैद्याचा गोळा असा हातावरती पसरवून घेतला, की यामध्ये पुरणाचा गोळा भरू आणि पॅक करून घेऊ अशा प्रकारे. एका वेळेला असे 2-3 गोळे तयार करून घ्यायचे आणि तेलामध्ये तिंबट ठेवायचे. मैद्याचं पीठ आपण एकदम सैल भिजवलेलं असतं, त्यामुळे लगेचच आपल्याला हे गोळे भरता येतात. कुठेही चिकटत वगैरे नाही. चिकटत असतील तर तेलाचा वापर करा. हाताला चांगलं तेल लावा. आता या पोळ्या लाटताना तुम्ही बऱ्याच प्रकारे लाटू शकता. इथे मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे. त्यावरती तेलाचा हात लावून घेते आणि या प्लास्टिक शीटवरती आता हा गोळा ठेवते. प्लास्टिकवरती आपल्याला चांगल्या प्रकारे लाटता येतं. आता लाटण्याला पण आपण तेलाचा हात लावून घेतोय. हलक्या हाताने हा गोळा आपण पसरवून घेतोय, कारण याच्या आतील जे पुरण आहे ते सगळीकडे समानरित्या कडेकडेने पसरलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच यावरती लाटणं फिरवायचं आहे. पोळी वगैरे उचलायची नाहीये. फक्त खाली पोलपाट किंवा ताट घेतलं असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे ते गोल-गोल फिरवून घ्या आणि पहिल्यांदा मधून घेतल्यानंतर याच्या ज्या कडा आहेत ना, त्या बाहेरच्या साईडला ओढून घ्या. हलक्या हाताने ओढा, कारण ओढताना पुरण पण सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे. तुम्हाला जर साईडच्या कडा खूप जाड वाटत असतील ना, तर ते तुम्ही पिझ्झा कटरनी वगैरे कट करून घेऊ शकता. या पोळ्या एकदम पातळ लाटायच्या आहेत. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पातळ लाटायच्या. पातळ लाटल्यावरच या कुरकुरीत तयार होतात. आता या उचल्याच्या कशा तर लाटण्यावरती अशा प्रकारे रोल करून घ्या. म्हणजे तव्यावरती, पॅनवरती सोडायला आपल्याला खूप सोपं जातं. तसं तर पोळ्या शेकवण्यासाठी तुम्ही ॲल्युमिनियमचा तवा घेऊ शकता. मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलाय. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे लाटण्यावरून पोळी तव्यावरती सोडून घ्यायची. आता या पोळ्या ना जास्त कुरकुरीत बनाव्यात यासाठी मंद आचेवरतीच भाजून घ्याव्या लागतात. मोठ्या आचेवरती भाजलात तर अगदी मऊ तयार होतील. त्यामुळे मंद आचेवरती चांगल्या पेशन्सनी आपल्याला या भाजाव्या लागतात. इथे कुठेही आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा नाहीये. फक्त तेलावरतीच या पोळ्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी भाजून झाल्या की गरम असतानाच फोल्ड करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर त्या दुमडल्या जात नाहीत. त्यामुळे गरम आहे तोपर्यंत आपण या 2 फोल्ड करून घ्यायचे आहेत. आता याच पोळ्या तुम्ही ब्राउन पेपरवरती, बटर पेपरवरती तसेच नुसत्या ताटावरती तेल लावून लाटू शकता. पण प्लास्टिकवरती मला खूप सोपं जातं लाटायला, त्यामुळे मी या एका प्लास्टिकवरती तेलाचा हात लावून लाटून घेतलेल्या आहेत. तर अशा या कुरकुरीत तेलावरच्या पुरणपोळ्या तयार आहेत आणि अगदी खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एका प्लास्टिक पिशवीमध्ये भरून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या आहेत. म्हणजेच 10 ते 15 दिवस अगदी आरामात टिकतात. आता हे जे मी आज प्रमाण घेतलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या आकाराच्या 16 पोळ्या तयार होतात. बघा, अगदी पेपरासारख्या पातळ कुरकुरीत झालेल्या आहेत. इतक्या स्वादिष्ट आणि तोंडात लगेच विरघळतात. आता होळीचे दिवस सुरूच आहेत, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहावी. चहाबरोबर किंवा नुसती खायला एक नंबर लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.